राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची स्टोरी थोडा बेडवरचा विषय, पुरुष फॅन्टसीचा विषय असल्यामुळं सांगायला थोडी अवघड आहे. पण आपल्याला वाचा सिद्धी प्राप्त आहे, तुम्हाला माहिती आहे ना. म्हणजे माझा मीच म्हणतो बरं का, सिद्धी काय नाही, म्हणजे म्हणायचं आपलं वाचा सिद्धी प्राप्त असल्यामुळं मी स्टोरी किती रंगून रंगून सांगू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची स्टोरी. कारण हातोडी विनंती असते आपली की बाबा आकडे बिकड टाकू नका, घरच्या लक्ष्मीला अन्याय करू नका तिच्यावर काय. पण काय ऐकत नाही. तुम्ही जर आकडा टाकला, तुमचा गेम झाला, तुम्ही कोणाचा केला, तुमचं काय होईल नाही होईल, पोलीस कोर्ट दुनियादारी हा भाग वेगळा. पण तुमची स्टोरी मामा कशी सांगन याचं उदाहरण म्हणजे आजची स्टोरी. ह्या रंगारंग स्टोरीकडे जाण्याआधी एक सूचना द्यायची. 13 सीट तर ओके झाली आणि स्लीपर कोच असल्यामुळं काय पाय सुजणे वगैरे असले, आपण पाय तो बंदच करून टाकला हिशोब. आरामदायक गाडीतूनच जायचं. जी देवस्थानं आहे तीच तुम्हाला सांगतो. शनी शिंगणापूर, शनी महाराजांचं दर्शन घेऊन पुढं महाकाल, बगलामुखी आणि कालभैरव. ते नाही का देव दारू पितो स्वतः, ते देवस्थान. अशी 4 देवस्थानं समाविष्ट केलेली आहेत. बऱ्याच जणांना रूटच माहीत नाही. तो रूटचा आता रूट वेळोवेळी बदलत असतो. रूट वाघोली पुणे येथून निघाली, वाघोलीतून की अहिल्यानगर, शिरूर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर नेवासा फाटा, तिकडून गंगापूर, नंतर वैजापूर, नंतर येवला, म्हणजे नाशिक जिल्ह्याचा तालुका येवला, तिथून मनमाडे, मालेगावे, धुळे, आणि मग आपलं MP शिरलं की सेंदवा मार्गे डायरेक्ट नलखेडा. म्हणजे एवढं तर कळलं. कोणाला यायचं असेल माझ्याबरोबर तर आज संपर्क करू शकता. काय विषय असेल, समस्या, शत्रुस्तंभन, लाखलफडी, मला फोनवर सांगू शकता बा. या ना काही, पण चर्चा करायला काय हरकत आहे का? जाऊन द्या गाडी. आता विषय आजच्या स्टोरीचा सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रात घडलेली घटना, आणि तुम्हाला ही घटना सांगण्यापूर्वी थोडंसं वातावरण निर्मिती केली पाहिजे, तेव्हा ती तुम्हाला फिट कळन. आणि इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला बी कळणार नाही, मला बी माहिती. विषय काय आहे बेगा नेमका. अंधार पडलेला, 7-7:30ची वेळ, पात्र्याचं घर, हिरव्या हिरव्या कलरने सगळ्या भिंती रंगावलेल्या, धार लावलेलं एक 0 बल चालू, हातरुणाव 3 लेकरं सोन्यासारखी शेजारी झोपलेली, 8 वर्षाची, 6 वर्षाची, 4 वर्षाची. 1-2, आता तर एकच मुले सुद्धा ऑपरेशन करणार लोक आहेत, 2 मुलाच्या थांबणार लोक आहेत. पण इथं 3 अजून येणे बाकी आहेत, कारण घर मुस्लिमाचं आहे. असून दे, त्याबद्दल वाद नाही. 3 लेकरं झोपलेली. अलीकड त्या व्यक्तीची बेगम, नाव मुमताज, ही झोपलेली. आणि दार लोटलेलं होतं. ह्या स्टोरीचा हिरो दार हळूच उघडतो, आत येतो, ते दृश्य पाहतो, बटन दाबतो, टूब लावतो. पहिल्यांदा काय केलं, भांड्याकडे जातो. जरा अडखळतच येतो, कारण आज थोडी टाकलेली होती. आला, गेला. उघडलं पातेलं, दालच्या होता, दालच्या खाल्ला. बायकोला काय नाही, उठावलं नाही, काय नाही. का तर त्याला माहिती आहे बायको रागावणार, बायको बडबड करणार, बोलणार. का? हा पिऊन येत होता म्हणून. त्याच्यामुळे आपलं म्हणलं गपचीप जेवावं. त्याने आपलं थोडं काय पासाभर काय असेल ती खाल्लं. परत दरवाजापाशी गेला, कडी चांगली लावली. लाईट बंद करण्याआधी एकदा बायकोकडे पाहिलं. त्या नवऱ्याचं नाव आहे फिरोज चांद मुलानी, गडीगौंडी, गिटवीट, वळंबा दुरीत. 1000, 1500, 2000 रुपये सुद्धा रोज काढणारी अशी कला आहे ती. गौंडी काम कुणी करू शकतं. ते क्षेत्र सुद्धा शिल्लक आहे, पण तिथं जायला नको म्हणतात पोरं आजकाल. असं आयतं पाहिजे, फोकाट पाहिजे, कपडे घालून पाहिजे, सेंट मारून पैसे लागतात. सेंट मारून आपल्या बापाच्याने पैसा मिळत नाही. सेंट मारून जेल मिळते काय गुन्हा केला तर, सेंट मारून नाही. कष्टाशिवाय पर्याय नाही. काही करा, कुठेही करा, पण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. हाताला काहीतरी देवाण दिलंय, डोळं दिले सगळे ना, काम करायला गरजेचं आहे. ही गौंडी काम करून आलेला ती जेवला बिवला.
जसा ते बायकोला बघितलं, पाठ तिच्याकडे पाठ करून पंजाबी ड्रेसवरती झोपली होती. आणि गाव आहे सांगली आणि साताराच्या सीमेवरचं, सांगली जिल्ह्यातलं. त्याची अचानक अचानक वासना जागृत झाली. आता इथं काही लोकांना जायचे का की बायको म्हणजे असं म्हणतात घरचा माठ, नुसता असा हात नुसता टाकला झोपीत तरी हाताला लागत या. हा, बाहेर लय अवघड आहे. बाहेर आकडा टाका दुनिया करा, कवा कवा लय वाना खावा लागतात. पोलीस केस गेलं तर पोलीस बी रिपाट करतात, का रे छेड काढतो का म्हणजे. पण ती घरचीच बायको आहे. बायको बी चांगली, फक्त तिला याचं पिणं खपत नव्हतं. कारण ही पिलं की ही फाकाळायचं. फाकाळणे हा वेगळा विषय असतो. फाकाळणे म्हणजे बऱ्याच जणांचं तारतम्य सुटतं प्यायल्यावर. हा, पण त्या तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो, तर मला बोलून द्याच. प्यायल्यावर माणसाला सगळं कळतं, ध्यानात ठेवा. तुम्ही ऐकलं का मरणाचा दारू प्याला आणि लहान पोरं रस्त्याने हागलेली होती, त्यांचं खाऊन घरी आला, असं कधी ऐकलं तुम्ही? सगळं कळतं महाराज. ते जाणून बुजून शिव्या देणार, तुम्हाला डिवासणार, काहीतरी म्हणणार येतात. पण त्यांना मारत फिरत जाऊ नका. त्या दोन शिव्या ऐकून लांबून निघून जा. का? तुमचा ठोका सहन करण्याची क्षमता नसते. एका ठोक्यात ते जर मेलं, तुम्ही ती कायदा आहे, मग तुम्ही खून केला, लागलं आपलं वाटलं व्हायचं केतडासाठी. त्याच्यामुळे थोडं लांबून जा. ते असं समजा की बा हे एक म्हणजे जिवंत प्रेत आहे असं समजा त्याला, ते माणूस समजूच नका आणि लांबून जा, आपलं डोक्याला ताण नको. ती बायकोला बघितलं, त्याची वासना जागृत झाली. फिरोजची पाटकुनी मोठी लाईट बंद केली, बारकीत चालू ठेवली. याची एक फॅन्टसी होती, गाल वाढायची. हा, बघा लोकांची असं गाल वाढायचं. ही 4 बोटं ही 5वा अंगठा. कोणाची काय फॅन्टसी बरेच बोलणारची मी. कला वेगळ्या, फॅन्टसी वेगळी, लक्षात ठेवा. पुरुषी फॅन्टसी त्या बऱ्याच लोकांना माहीत नसतं. एक विशिष्ट पद्धत, तेवढं वाढल्याशिवाय त्याला करमणारच नाही बा. हा, फॅन्टसी असते, चांगली फॅन्टसी असते, वाईट पण फॅन्टसी असते. आमच्या गावात एक 10-15 वर्षापूर्वी एक बाहेर गावचं एक लेबर कुटुंब आलं. लेबर म्हणजे आमच्याकडे त्याला सालन ठेवलेला गडी समाजात. आणि तो 40गाव साईडचा होता. माळकरी गडी गण बिन, आणि न चुकता वयाच्या 8व्या वर्षापासून दरवर्षी पायवारी करणारा पंढरपूरची दिंडीत. त्याची फॅन्टसी काय होती माहिती आहे का? श्रीराम प्रभू असं ते मोठ्याने त्याला म्हणावं लागतं. कोंबडा कसा हरवतो, फार चांगली फॅन्टसी ना. पण तुम्हाला सांगतो, ते फॅन्टसीमुळे त्याला गावातून काढून दिलं, लक्षात घ्या. तो गावात आला, ती 5-10 मिनिटं झाली की त्याला ते थांबणारच नाही. कुठे की त्याला ती म्हणावंच लागायचं. हा, ती किती आरी गेलं तर बघा, तुम्ही लय चांगले श्रीराम प्रभू, पण ती लोक ओळखायची किंवा आला बरं का. पण ती तसं म्हणायचं, माणूस चांगला. पाठ दिवसा, ती हळूच नव्हतं म्हणत, मोठ्याने म्हणायचं. त्याचं सगळ्याला त्रास व्हायला लागला. ही जगाचं कसं आहे बघा, शेजाऱ्याला काय त्रास होईल सांगता येत नाही. हा, त्याला लय जाऊन सांगायचं, रातचं ओरडायच नाही बरं का, आपलं म्हणायचं नाही बरं का, तसं हळूच म्हणतो, हळूच म्हणणार, चांगले देवाचं नाव घेतो, हळूच म्हणणार. फॅन्टसी ती मोठीच म्हणायचं. ती अजून व्यक्ती असेल कदाचित, आमच्या गावातून निघून गेली त्यावेळेस, ती कुटुंबासकट निघून. पण ते श्रीराम प्रभू असं त्यांनी, त्या व्यक्तीने आतापर्यंत काही कोटी वेळा ते नाव घेतलं असं लक्षात घ्या. अजूनही ती व्यक्ती असेल, ही फॅन्टसीचाच प्रकार आहे. आता इथं ह्या केसमध्ये काय झाले, हे आपलं थोडं गालवड, ते सिग्नल असतो. गालवडलं की तिला म्हणला, अय मुमताज सुनना, जिंदगी में तेरे लिए कुछ करूँ ना करूँ, लेकिन तेरे लिए ताजमहल जरूर बनाऊंगा. रोटी और कपड़ा तो दे ही रहा हूँ, महल बनाने के मैंने लोगों के महल बनाए, तेरे लिए ऐसा महल बनाऊंगा, नीचे गाड़ियाँ रहेंगी, ऊपर तू रहेंगी. ए मुमताज, परत गालवडलं. ही त्याची फॅन्टसी झाली. ही वाक्य त्याचं लग्न झाल्यापासून, आता 3 लेकरं होती, 8-10 वर्षाचा प्रपंच झाला होता. त्या 10 वर्षात त्यांनी 10,000 वेळा त्या बायकोला तसं म्हणलं असं. आता तिला त्याची सवय झाली, तिला बरं वाटायचं की ए मुमताज तेरे लिए महल बनाऊंगा, कारण नाव मुमताज होतं. शहाजांनी मुमताजसाठी ताजमहल बांधलाय, तो मला माहिती. ते आपलं म्हणायचं त्या बायकोला. शिनी ओळखलं, औलाद आलेली आहे, पिऊन आलेली आहे. मेरा शोहर मेरा पती कब तक, अच्छा आहे तब तक. तिचं फार मेंदूची टाळक्याची शिरूट आहे, तुम्हाला ही पिऊन आले. हा,
जागी झाली. ह्याने आपलं गालं वाढायला सुरुवात केली. ती एक त्यांची सिस्टीम होती संबंधाच्या आधीची. प्रत्येक नवरा बायकोची एक स्वतःची सिस्टीम असते बरं का. त्याच्यामुळे माझं म्हणे लग्न करावं. हा म्हणजे तसं राहण्यात काय माझ्या नाही. जगात आता तर काय दुसरं चांगलं ह्याच्यासारखं काय नाही. कर्म करा चांगली, जग बघा उघड्या डोळ्याने, जग अनुभवा काहीही, ह्याच्यात जीवन आहे. लय कमावलं हा मग नंतर तुम्हीच खायला मागे पोयाला ध्यानात ठेवा. सुनबाई अशी खाकुत्र्या म्हणणारी सुद्धा मी सुना बघितलेले आहेत. खाकुत्र्या काय खायचं, काय खायचं, खाऊशी वाटन का, ही होणार आहे पुढं आपलं बी. त्याच्यामुळे जग बघा, लग्न करा बरं का, ध्यानात ठेवा. आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांना सांगतो की ती बायकोचं मन ओळखावं. शरीर रोजच ओळखता, तुम्ही मन ओळखा. ती तुमच्यासाठी बनलेली, तुम्ही तिच्यासाठी बनलेला आहे. ती मानसिकदृष्ट्या तुमच्याशी जितकी कनेक्ट होईल ना, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तिच्यात लक्ष्मीचा अंश आहे. जर ती चांगली असेल, पवित्र असेल तर ध्यानात ठेवा. हा, ती तुमचं कल्याण ऑटोमॅटिक कसंही होणार, पण होणार. ती दुःखी, ज्या घरात ती लक्ष्मी दुःखी आहे ना, तिथे लक्ष्मी नांदूच शकत नाही. हा, काय आवलं ते अजून दे खलास करीन. आता काल परवा दिवशी मला एका जणांनी फोटो सोडल्यात महिलाची, दुसऱ्या बाईच्या नादी लागून तिचं फोटो सोडलं. आणि हे दारे पण इतकी मारहाण करते. हो, मांड्या पाठ, पट्ट्याच्या पुढं ते लोखंडाचं असन त्याला नाही का पिन असते गुतवायला, ती शिरली 2-4 जागा. म्हणलं बाई ही आवला तू सोडून दे, मी 6 घटस्फोट हे तर 6 महिन्यात तू नवरदेव बघतो दुसरा. एक लेकरू 11 वर्षाचं. मग वाईट वाटत असले फोटो नाही बघितले, इतकी मारहाण करतात घरच्या बायकांना. सांगू द्या, हे असंच आहे जग. ह्या मुमताजला जागी झाली, नवरा गाल ओढतोय. आ गए क्या पिके, मुत पे क्या आया है तू, तेरे को शरम नाही आती क्या, असं तसं. बायको ती खासकावती भाऊ, तिने खासका सुरुवात केल्यावर याचा तर पारच मुडच गेला भाऊ. आईला म्हणला देख ना मुमताज, ऐसा मत बोल, ऐसा मत कर, अपना बेगम आहे तू. कायची बेगम, काय का खाना खाया क्या. हा, तिने पातेलं बघितलं, खाल्लेलं दिसतंय. चुपचाप सहजा परत पोरांच्या घर पाठवून घेऊन झोपली. आता ही अशी परिस्थिती दिवस उजाडला. ही बी आपलं कलांना दुसरीकडे झालेली होती जास्त. दिवस उजाडला की तिने नेहमीप्रमाणे याला उठावला, सगळं उरकलं, चालले वळंबा तुमची ती थापी घेऊन. ती लागतच, त्याच्या धंद्याची ती हत्यारं असतात. गेला निघाला, याच्या हत्याराचं काम तर काही झालं नाही. रात्री तिने बडबड सकाळच्या पारी चांगले झाले, तिने पट्टाच चालू केला बा. तू पिऊन येतो असं होतं, मैं ज्यादा दिन तक रुकूंगी नहीं, देखूंगी नहीं, तेरा भी मैं काटाची राहूंगी. ती हिंदी वेगळीच अशी, तुम्हाला कळायची नाही. मराठी प्लस हिंदी असते ती. आता ह्याचं तर काल काल ते ह्यानी शिवाय द्यायला सुरुवात केली, रुक रुक तेरे को देखता हूं मैं शाम को. हा, गेला निघून. दुसऱ्या दिवशी परत पिऊन आलो, जरा जास्त पिऊन आलो. तो मला सांगतो पोरं रडायला लागली, आरडायला लागली, एवढी ठाणकवली बायको मारहाण हाताने. आता असं म्हणल्यावर कसा प्रपंच चालायचा भाऊ. लय जणांची अवस्था अशी आहे. गुढीत आला की ए मुमताज मैं तेरे लिए ताजमहल बनाऊंगा, आणि पिऊन आलं की काय त्याचं करा, नुसतं गाल वाढायचं. ही अशा परिस्थितीला ही मारहाण चालू झाल्यानंतर बायकोनी केला फोन त्याच्या, ते मुमताजने, कुठं, आईला, भावाला आणि बापाला. आता ज्याची त्याला प्रपंच असतो, ज्या मुलीची आईबाप जिवंत आहेत तोवरच तुमच्या तिथं किंमत देण्यात ठेवा. ते बाहून ते बावजाई असते, त्यांचा त्याच्यावर दबाव असतो. हा, ते 36चे आकडे स्त्रियांचे लय आहेत, जसं असं सुनाचे नसतात, बरेच असतात. असंही की तिथे नावर लावून, है कशाला 500ची नका घेऊ, 300 रुपयाची साडी घ्या. आता घेतली नव्हती का माग, लय लाकलं पडायचं आत. ती भाऊ तर काय मला नको इकडं, आम्ही समजून सांगतो, तू घर सोडू नको. बापाला फोन केला, मला तू काय येऊ नको. आई म्हणली बाई ये, तुम्ही जर जन्म दिलाय तू ये इकडे. तसंच असतं, तुम्हाला काळज नाही आतलं. ती मायलिकी आहेत ना, याने ठरवल्यावर बरेच जण निम्मे पुरुष तर आज कोर्टात आहेत मायलिकीच्या ठरवल्यामुळं. अशीच परिस्थिती. खरं बोलून द्या मला, काय खरं बोलाय काय मरा नाही का, बाई तू ये. हा, काय ती नाते आहे, ती वरून बांधले नाते आहे मायलिकच. पण त्या सासूनी किंवा त्या मुमताजच्या आईनी एवढं लोकात गेला पाहिजे की दिल्या घरी सुखी राहा. सुख कोणाचं बरोबर, कोणाचं मीटिंग बसा का, तू बोलावते काय मायाराला पोरीला, नांदूनच का देत ना, मला हे कळत नाही.
आता ह्याचं चुकीचं आहे, मान्य आहे समजा. ही तर काय तुम्हाला उशी घेऊन झोपणार आहे आणि बाहेर चायनीज खाऊन येऊन झोपणार आहे. कोण काय कुत्र सुद्धा राऊंड मारला तर त्याला काहीतरी मिळतं, ते खाऊन जगत आहे. हा तर माणूस आहे, 1000-2000 कमावणार आहे. हा काय उपाशी मरण का नाही. पण त्या लहान लेकराची बेकराची याच्यात तार म्हणजे हलवा त्या तो. शिक्षण, शाळा, सगळ्याच गोष्टीचा एकाच गोष्टी फरक पडतो का? त्यांचं ॲडमिशन झालं असतं, शिक्षण चालू असतं, त्या शिक्षणाचं काय ह्याची बी चूक आहे ना. गेली बाई घेऊन गेली तिने पोरं, सुट्ट्या होत्या घेऊन गेली तिकडंच. ती शाळेची ॲबसेंटी चालू झाली, मास्तरनी निरोप पाठवलं, पोरं शाळेत आहे ना दुनियादारी. हे काय नाही, दिवसभर काम करायचं, 5 वाजताच सुटली की हातपाय धुतलं ना सिमेंटचं, कपडे ओवले की घडी तांगाट, डायरेक्ट 1-1.5 टाकायचा, तासाने परत एखाद टाकायचा. पार्टिंग झाल्यावर काय खायचा काय नाही त्याची त्याला माहीत, झोपायचा. शेवटी बाल बच्चेवाला जो आदमी आहे असं समजा, हा जो फिरोज आहे, त्याला थोडी अक्कल आली की बाबा, आणि शेवटी बापातच असतंच. हा भगवान नाही म्हणायचं, अल्लाहचं नाव घेऊन म्हणे, या खुदा मेरे से गलती हो गई, इस दारू के चक्कर में, शराब के चक्कर में सारा मेरे बच्चों का स्कूल डूब रहा है. असं काय वाटलं असं ना त्याला. हे कळतं, पण बघा कसं कळतं बरं. गाल वाढायला कोण नाही राहिलं. ती बायको गेली, पोरं गेली, हृदय बायकोत गुतलं होतं, हृदय मुलांच्यात बी गुतलं होतं. हे सगळे दारूमुळे होत असेल ना, सोडून देतो गेला आणि मी जातो. आणि तिथं काय घरला कडलं, तिथं काय त्यांचं 22 एकर जमीन होती तेव्हा. आता नांगरायचे, इथं लागण करायची, आमक्या तामक्याचा बांधकाम करायचा, आणि त्याच ऊसाची तोड आली की मला पाणी सोडायची, असा विषय नव्हता. कडीला मारली. एक जणांना म्हणला की 500 रुपये भाडं द्या घराच, मी चाललो. भांडी कुंडी सगळी घेतली, डायरेक्ट टेम्पो घेऊन गडी कुठं, सासरवाडीला. ही सासरवाडी कुठे आहे बघू आपण, ही सातारा जिल्ह्यात आहे आणि कोडवे नावाचं गाव आहे. त्या सातारा आला. आता जिथं ते राहायचे त्या ठिकाणी भाऊ, मग त्याचे मेवणे, सासरे, हा डायरेक्टच जावाय आला बाबा बांड्या सकट. आल्या पोरांना खायला द्यायला आणलं. पोरं लगेच पप्पा त्याला चिकाटली. आता बानगड काय झाली बघा, जी जाणकार माणसं आहेत त्यांनी ह्यांचं काय म्हणत, हे नवरा बायको आहे, ह्यांना प्रायव्हसी पाहिजे. ही काय बोलायच्या गोष्टी नसतात, पण ते मोठ्या माणसाला ते समजून घ्यावं लागतं. असा विषय, प्रायव्हसी पाहिजे. किंवा माणूस असा जगतो, काम करतो, सगळं पाहुणं राळ उठबसच करतो, पण रात्र आरामासाठी त्यांच्या संबंधासाठी असते पती पत्नीच्या. मग त्यांना त्यांची प्रायव्हसी दिली पाहिजे. हे त्यांनी जाणलं. म्हणजे ती एक सेपरेट रूम आहे, खोली आहे, तिकडं तू राहा. ती थोडी त्यांच्या घरापासून थोडी लांब होती. त्यांनी साफसाफ, हा मला चालतंय ओके. आणि पेताळ ही तसं लय हुशार असतं ध्यानात ठेवा. फक्त ती पेतो मोठे मोठे फिटर. हा जे आता आमच्या इथं एक पेताळ असं होतं की महिंद्रा कंपनी ट्रॅक्टरचा फॉल्ट त्यांनी सापडून दिला होता. बघा मग, म्हणजे हुशार. पण ती जास्त म्हणजे जेवढा माणूस टॅलेंटेड ना तेवढा तो आरे गेलेला असतो. ही बघून गोष्ट खरी, लय दिवस जगत नाही, पण टॅलेंट मात्र 1 नंबर असतो. आणि दिले बा ती 3 लेकरं नवरा बायको सेपरेट रूम मध्ये. ह्याला सगळ्यात मोठं समाधान आपल्या लेकरा बाळांच्यात आला ह्या फिरोजला. सगळ्यात मोठं समाधान, गालवाडायची सोय झाली, फॅन्टसी. आता तो तिथं ही मुमताज आपल्या सासरवरून माहेरला जाणे, आणि ह्याला जरा स्वतःची चूक कळणे, हा सासरला जाणे, ह्याच्या 7 महिन्याचा कालावधी मध्ये गेलता. आणि या 7 महिन्यात तिथं बरंच काय झालं होतं. तिथं काय झालं होतं सांगतो तुम्हाला. मुमताज भुईमुग खुरपायला ह्याला त्याला ती जायची कुठं, शेजारच्या शेतात, त्यांच्याच बावकीतलं. आणि ज्याच्याकडे जायची त्या व्यक्तीचं नाव आहे शकील निजाम असं नाव आहे. त्याचं शेत होतं, कार होती स्वतःची आल्टो, आणि गडी जरा व्यवस्थित होता, आणि बायका पोरं होते बरं का त्याला, ध्यानात ठेवा. तर तिथं गेल्यावर त्याची नजर पडली. तर हा पेत होता इकडं. 7 महिन्यात काय घडले सांगतो तुम्हाला. ही नजर पडली बा. आता याने फक्त काय केलं,
नुसती वायर फिरवायला सुरुवात केली, पुढे एक ॲल्युमिनियमची तार आणि त्याला एक आकडा असतो, समजून घ्या. फेकायचा टाकायचा, तारावर पडतोय का नाही, ती हुकायचा इकडून तिकडून, त्याला सिग्नल म्हणतात आधीच. बोलण्याचा प्रयत्न करणे असं तसं. तिने एक दिवस डबा आणला नाही दुपारच्या टायमाला, हा जाऊन तिच्यासाठी डबा घेऊन आला हॉटेलमधून, चांगलं चुंगलं घेऊन आला. तेरे लिए लाया रे, खा रे तू, अच्छी है तू, अच्छा लगती है मेरे को. तेरे को अच्छा लगते, तेरे को अच्छा लगनी चाहिए, तेरी बीवी इधर किधर चलाई तू, मुंह उठा के. बेकार लोकांचं काम आहे ही. आकड्यावलेले खतरनाक द्या तुम्हाला सांगतो. आणि कसं होतं, तिचं शरीर काय त्याचं शरीर काय, एक संबंधाची एक शरीरात चटक लागलेली असते. हे लांब कशाला, झेंडूबाम घ्या ना तुम्ही. झेंडूबामचं उदाहरण सांगतो तुम्हाला. झेंडूबाम आता थोडी कमी पडली लोक लावायची, पण हा जो विषय झेंडूबामचा, ते जर लावलं का नाही का, चुनचुने होत्या जरा डोक्याला, ह्याला झोपताना लोक लावायचे चुनचुने. महाराज इतकी खतरनाक त्याची ॲडिक्ट होते शरीराच्या झेंडूबाम. ते जर महिना 2 महिने लावला ना, मग डोकं दुखू नाही तर नाही दुखू, ते लावल्याशिवाय झोपच नाही. हा, कंपन्या सगळ्या हुशार असतात, काय कोण काही मिसळी सांगता येत नाही. सवय नाही लागली पाहिजे. माणसाने जगताना कसं जगलं पाहिजे, साऱ्या रंगात रंगून रंग माझा वेगळा ध्यानात ठेवायचं. चांगलं करा, वाईट करा, ही करा, कसंही करा, पाप नका करू. फक्त मग तुम्ही स्वतः असं जीवन जगा की गुंतून नाही पडायचं कशातच नाही. 100% प्रेम एकाच व्यक्तीवर करायचं. कोणाला माहिती आहे का, स्वतःवर. माझा ऐका, तुम्ही तुमच्या सगळ्यात जवळचा साथीदार तुमचं पासबुक, बस. ह्या जगात 98% प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होणार आहेत. जे श्रीमंत आहेत त्याचं काय, त्यांना काय गरीबाचं घेणं देणं नाहीत. जे गरीब आहे त्यांनी सुधारावं. काळ असा चालू आहे भयंकर. 1000 रुपयात काय कात किराणा येत नाही, असं आहे. 3000 लागत आता, टाकीला 2-3 हजार लागतात. सिस्टीम बदलत चालली आता. ह्याच्यात होतंय काय माहिती आहे का, गरीब अजून गरीब होणार. तर स्वप्नात तो कार घेऊ शकत नाही, गरीब घर बांधू शकत नाही, गरीब कुणाचं लग्न करू शकत नाही, गरीब सोनं घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती. इन्कम त्या पटीत वाढत नाही. झालं बाबा, ही झेंडूबामसारखी सवय लागली तर नवरा बायकोला बी सवय लागते संबंधाची. काही भांडणं तर ताटासूट झाली यांची. त्याने आकडा टाकला त्या शकील निजामनी, आणि हिने तो टाकून दिला, संपला विषय. मग जी रंगारंग कार्यक्रम चालू झाले, कुठं कुठं झाल्यात तुम्हाला सांगतो यांचं. पहिली गोष्ट रानात, वनात. ती तुम्हाला आतलं माहिती नाही, ती कटबिटले खतरनाक कार्यक्रम. बऱ्याच जणांच्या गुडघ्याला कातड नाही राहिली त्या काटामुळं. आमच्या भागातलं सांगतो तुम्हाला, लय अवघड. काही बागायतदार तर असे आहेत आमच्या पंचक्रोशीत, भायासं त्यांच्या वावरात खुरपाय नको म्हणतात. हा, कारण खुरापता आले बायला बी करून म्हणलं ना, ती 8 तास येत नाही. तुम्हाला काय सांगू आहे ती, बरं 8 तासांनी येते गामागुम होऊन, बेकार कामी. त्याच्यामुळे सावध राहा. आता इथं काय झालंय, रानात, वनात, लॉजवर आणि सगळ्यात म्हणजे आल्टोमध्ये सुद्धा कार्यक्रम चालू झाले आहेत. हे 2-3 महिने झाल्यानंतर त्याची फॅन्ट हे कसा गाला वाढायचा नवरा, पण नवरा येतो त्याचा हक्क आहे समजा, त्याची बेगणी. या रताळ्याचं काय काम आहे, हे ठोके कर रे, काय संबंध आहे का. याची किंमत काय हे तुम्हाला कळणंच स्टोरीच्या एंडमध्ये याची किंमत. हा जो दुसरा पंटरी शकील निजाम, याची फॅन्टसी केसाची होती. कुठालची बी नका समजा, तुमच्या डोक्यात काय येईल, त्या स्त्रीचे जे केस मोकळे असतात, हा, ते फॅन्टसी केसांची माहिती आहे तुम्हाला. केस ते पुरातन तुम्हाला काय आतलं माहीत नाही असं मला वाटतं. स्त्री पुरुष संबंधाच्या वेळी केस हे मोकळेच असावेत, ते बांधलेले नसावेत. ही या नियम आहे का नाही माहीत, कुणाला माहिती हो, पण केस मोकळे असावेत. लय लांब कशाला, त्या बोंदू खराचे जे व्हिडिओ बघत होतो का आपण, त्याच्यात एका ह्याच्यामध्ये आता वा शॉट होणारच आहे 5 मिनिटं म्हणलं, ती लेडीज बघा, ती रबर ऑटोमॅटिक काढून केस मोकळा करते. कळलं का तुम्हाला, झटके. जरा समजून घे जा, ही कोकशास्त्र आहे. इथं सावरून बसावं लागतं माहिती ऐकायला, सोपं नाही. ती केस मोकळेत. ह्याला केसाची फॅन्टसी अशी होती की केस तोंडा वाचल्याशिवाय पुढंच कार्यक्रम राबवित नव्हता. केस तोंडावच त्याच्या अवघड बा. मी एक हिंदी चित्रपट बघितला होता, त्याच्यामध्ये नाही, हिंदी नाही, हॉलिवूड मधला होता, त्याच्यामध्ये ती फॅन्टसी होती बघा. ही लय असं गहन विषय, पण हळूहळू उलगडून तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही नानली बाई असं करा भाऊ, तुम्ही बिगर नाते म्हणलं ना, तो मला उशी घेऊन झोपावं लागून, डोकं लावू नका लय. आता विषय असा झाला की त्यात केसाची फॅन्टसी वाटली, त्याला वेगळे पण वाटलं असं. आणि अनैतिक संबंधाला काय
तुम्हाला म्हणजे नैतिकता काहीच नाही. ते चोरी छुपे केलेला कार्यक्रम असतो. दोघांच्या संमतीने केलेला कार्यक्रम असतो. पण त्याचं एंड मात्र वाईट असतो भाऊ. ती कसं काय असतो काय माहिती. त्यांचं झालं चालू 2-3 महिन्यात इतकं चालू झालं की हा जो ठोकेकर आहे शकील निजाम, त्याला त्या स्त्रीची स्वतःची बायको पोरं सगळं असून सवय झाली. सवय हिची सवय प्रत्येकाची प्रतिसाद देण्याची वेगळी असते. हा सगळ्या संबंधाला भंगार स्त्री म्हणलं ना मेलेवणी पडलेली ध्यानात ठेव. तसं नसतं ते. पुरुषाला प्रतिकार करायला त्याचे नॅचरल ह्याच्यामध्ये अटॅक आहे ध्यानात ठेवा. प्रतिकार आहे. तर स्त्रीने सुद्धा प्रतिकार काही अंशी केला पाहिजे. प्रतिकार केला तिने तसा तो खवळला जातो. ही फॅन्टसी आतल्या संबंधातला मधुरपणा आहे, संबंधातला गोडवा आहे. संसार तुटायचे नाही. महाराज घटस्फोट मरणाचं काय. आज परिस्थिती अशी की एखाद्याची नांदत असली ना ह्याच्याकडे काय एखादी फॅन्टसी असली चांगल्या प्रकारची आणि त्याने का अर्धा 1 तास त्याला स्वर्गीय सुख दाखवली फॅन्टसीचा वापर करून, ती नवरा बोंबालला आणि ती त्याची संपत्ती बोंबालली, ती तुमचं पोरं बोंबालली, चालले बाई चला मी आले, ही असली तर असलं जग निघाले बेकार कामी. ध्यानात ठेवा काही गोष्टी ह्या फार भयानक होतात. इथं काय झालं याची फॅन्टसी केसाची चालले म्हणजे असं द्या तू असा तो तसा, आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही फक्त लढा. आता इथं पुढं काय झालं तुम्हाला सांगतो. 2-2.5 महिन्यात ह्याला लागली सवय ते निजामला मुमताजची, आणि तिकडे ते कटळून टेम्पो भरला आणि आलं भांडे घेऊन येतं. लागला नवरा राहायला लागला. त्याचं काम गवंडी काम, कंस्ट्रक्शन बिल्डिंग बंगलं चालूच असतात. तुम्ही फक्त कुठे बी जाऊन विचारा, ओ मी कारागीर आहे, बांधकाम करू शकतो, त्याला लगेच 0 मिनिटात लगेच काम आहे. लक्षात घ्या. आता त्या क्षेत्रात कमतरताच, पैसे बी रोख, काय विषय नाही. लगेच ते कामाला लागला. नवरा बायको परत एकत्र आले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो नवरा आहे फिरोज चांद मुलानी, ह्यानी मुमताजला जो शब्द दिला होता की तेरे लिए ए मुमताज मैं तेरे लिए ताजमहल बनवाऊंगा, महल बनवाऊंगा, तो पूर्ण होईल असं त्या बायकोला वाटायला लागलं. याचं कारण म्हणजे टिपका प्यायचं बंदच केली होती. त्याला अक्कल आली असेल, नको बा लेकरा बाळासाठी आपल्याला नाही द्यायचे बा, असं बी असतं. सोडून दिली. तिला बरं वाटलं. हा बायकोला अजून काय पाहिजे असतं. आता विषय असा झाला, ठीक असं तिरकुटी लक्षात घ्या. तिकडं रंगारंग चुरून चालू होता, शिकडं नवरा आलाय आणि क्लिअर मध्ये आलाय, दारू पिऊन नाही, सोडून दिली. शिने फक्त गट्ट्यांवर तुम्हाला सांगितलं ना, स्त्री ही पांडुरंगाला नाही कळली, देवाधिकाला नाही कळली, तुम्हाला आम्हाला काय नको केस काढणार आहे का, असं असा प्रकार लय अवघड. हिने आपलं गट्ट्यांवाच शांततेचा गांधीवादी मार्ग पकडणे टायमाला गरजेचं असतं. इकडे वळवळ नको, इकडे करणं. जो होता है जिंदगी के साथ कॉम्प्रोमाइज मत करो, जो भी होता है होने दो. ती शांत शिव आपला चालू. ह्याला काय संशय, तिला बिया कशाचं होतं, माझं लपडं नाही नवऱ्याला कळावा बघा, कारण ती सर्किट होतं. त्यांनी ठाणकवली बी होती त्याला, म्हणजे लय वेळा बी त्याला माहिती आहे, त्या नवऱ्या स्वभाव दिल तिला माहित असतो. नवऱ्याच्या डोक्यात काय, आईला 5-6 महिने बाहेर राहिलो, हे तिथं दारू फिरू बॉम्बाले बा, आपली लेकरं बाळ ती दाखले बिकले इथंच घालतो, राहतो इथंच. हा इथंच बिराड पाठीव, त्याला काय तिकडे कुठं आपली प्रॉपर्टी 500 कोटीची, इथं तर इथं, तिथं तर तिथं. पण प्रपंच सोडून आणि गालवाडा रिमीच्या डोक्याला ताण नाही. शेब नवरा तरास उलथा पालथा व्हायला लागला. ठोकेकर, आणि त्याचं नाव होतं शकील निजाम. तुम्हाला माहिती, केस फॅन्टसी केस, डोक्याचे केस नाकाव पाहिजे, 10 बायचा नाकाव डोळ्यावर पार, हा कवा. आता मॅटर ती, कारण हा जे रंगारंग याचं कुठं बी चालायचं, रानात वानात, लॉजवर, गाडीत, कुठं मागून घरी पण यायला लागला होता रात्रीचा पोरं आपल्या हळूच चोरट्या पावलाने. त्याच्या रानात शेजारीच घर होतं. आता मॅटर झालं की घरी जायचं बंद झालं का, नवरा आहे ना, हा ते रिलॅक्सेशन, ते 4-5 तास एकत्र राहणं बिगर कपड्याचं, ही बंदच झालं आता. ती आणि तसं बी जगामध्ये ना ज्याच्याकडे थोडा फार पैसा असतो, ही त्याला थोडा माज असतो बघा डोक्यात. त्याला असं वाटतं की बा आपण याला ठोकलं, आपण याला काय केलं, ते 5-10 लाख घालून मी बाहेर येतो, अशा मानसिकतेचे लोक आहेत. हा त्याला असं वाटलं की कार्यक्रम करूच गपचिप करू, पण करूच. याला जर मारला बघा, ठोकेकर म्हणतो, याला जर नवऱ्याला मारला तर
म्हणून तास कायमस्वरूपी माझी. हा जमीन. आता हा विचार त्या मनात फिट झाला की याला मारायचा, ते विचार आज त्याच्या फिट झाला तवाच मर्डर झालेला असतो तुमचा माझा कोणाचाही असलं तर ध्यानात ठेवा. पुन्हा इतकं असं म्हणजे असंच आहे जगात, असं नका कोणी तुमचा खून करेल. हे करत असताना त्याला वाटलं नाही की कायदा कानून नावाची पोलीस यंत्रणा आहे, तुम्ही पकडू शकता. खुनाच्या आरोपाचे गुन्हे करून तुम्हाला न्यायालयात करून तुम्हाला 15-20 वर्ष जाऊ शकतात. हे लोक विचार नाही करत. दावा कुणाला लावायचं, बरं तुरुंगात बघणारा तुरुंगवास बघतो काय, त्याला रोजची तिघं जरी त्याच्यावर चढले तरी तो काय बाहेर येऊन सांगत नाही, साईज फार मोठी करून बाहेर येत. तुरुंगले बेकार काम आहे. ज्याला चुकून शुगर डायबिटीस आहे किंवा बीपीचा त्रास आहे, काही रोज गोळ्या घ्याव्या लागतात, या माणसाने तर आयुष्यात गुन्हा करू नका. त्याला तर औषध मिळत नाही, त्याचं लय हाल होतात. ते नितकुठ ती 10-5 वर्ष लवकर मरतं. अनेक जण तुरुंगात मेलेली आहेत. रिपोर्ट कसा बनतो सगळ्याला माहिती. हा ते आजके देत असल्यानंतर त्याकडे कोण बघत नाही, त्याला कोणी नेत नाही. पण रिपोर्ट करताना मात्र 15 दिवस ॲडमिट केला, त्वरित ॲडमिट केला आणि त्याचा जीव गेला असा असतो. आईचा ना बापाचा याला म्हणतात. जगात तुम्ही इतकं भयानक आहे जग, त्यामुळे ह्या गुन्हेगारच्या वाटेला जाऊ नका. ह्या ठोकेकरला वाटलं की याला मारायचं आता फिरोजला. मग संध्याकाळी म्हणला पार्टी करावा. दुसऱ्या दिवशी ईद होती, मोठा सण मुस्लिम समाजाचा, रमजान ईद होती. तारीख सांगतो तुम्हाला, 3 मे 2022ला रमजान ईद होती आणि 2 तारखेला चालली. त्याला गाठला बा, तशी बोल चालली होती त्याची न्यायची. यांना माहीतच नाही की आपल्या दोघात कार्यक्रम एकच चाललाय होती. ते बोलावलं ते शकीलने त्याला, फिरोजला. म्हणला कपड़ा विपड़ा कुछ लिया कि नहीं, कि इसका सामान तुम्हें खरीदा कि नहीं रे. म्हणला मेरी बीवी ने खरीदा है, मैंने नहीं खरीदा, लेकिन दर्जी के पास है, कल लेके आऊँगा. कल क्या छुट्टी रहेगी, ईद मनाएंगे कल, आज भी मनाएंगे. बिगर बदबू की आती, म्हणजे अशा काही दारू की त्यांना वास थोडा कमी असतो. बिल्कुल पता नहीं चलेगा, सिर्फ गुटखा खाने का, ऊपर से कुछ भी मालूम नहीं रहेगा. हजाला तयार. हा मग तसंच असतं दारुड्याचं. बघा हीच आता ही गंमत कशी आहे. आल्टोमध्ये टाकला, 7 वाजता नेला. ते जे ठिकाणी दारू प्यायचं बारवीर, ह्या गावापासून एक कॅनल जातो, कॅनलपासून म्हणजे गावापासून 3.5 किलोमीटरवर 2-3 किलोमीटर कच्चा रस्ता, कॅनल पट्टी म्हणतात त्याला. वाहतं पाण्याचा कॅनल असला भरलेला चांगला की त्या शेजारी कच्चा रोड असतो बघा एक, त्याला काय डांबर नसतो पण चांगला प्लेन रोड. त्या रोडने नेला. 9 वाजेपर्यंत पिले. तिथून आले. मारायचे कोणाला, फिरोजला. मारणार कोणी, ठोकेकर शकील. गाडीच्या सीटवरून पाठीमागून कोयता काढला. थांबली कशाला होती, दार मारायला. मग त्याला थांबू शकतो, मग केतरले मग येते. यांनी मागं पुढं बघितलं, गाडीच्या लाईटी बंद केल्या. लाईटी चालू ठेवल्या, उजेडात काय चालले लांबून दिसन. लय हुशार राहतात त्याच्या नादात. ते फिरोज उतारला खाली, कॅनल वाहतोय पुढं एक 10-15 फुटा अलीकड. मुतायला लागला. हे जग इतके हे बघा, 1 रुपया एवढ्या जागेसाठी चमडी के देवाने काय काय करू शकतात. मारणारच होता, त्याचं भरलंच होतं, तो जाणारच होता. कमीत कमी मुतून तरी द्यायचा ना. असं झालं का, मुतणे ही अशी प्रक्रिया आहे. शरीर कसं दिलं मोकळं सोडावं लागतं. लय लोक ही चित्र म्हणजे एखाद्या बऱ्याच ठिकाणी काही स्टोरी करत असताना मला असं समजतं की जेवायला म्हणून नेला. जेवण म्हणजे मन कसं तृप्त होतं, समाधान होतं, जेवल्या बिवल्या बडीशेप खातात नाही का. कमीत कमी तेवढं सगळं होऊन तरी मारायचं ना. जेवायच्या आधीच मारतात का नाही, बुत होते होणार यांची, असं असतं. आता इथं काय झालंय, ती मुतत होतं आणि मागून कुठलं नाही, डोकं कलिंगड फोडावं तसं कचा 2-4 वार टाकून खलास. याचं बी छताड बिताड सगळं भरलं राखतात. ती आधी डुलत आहे, त्याला सुधराना काय. चेन उघडायची, चेन गावाना लवकर. चेन गावली तर चुंगी गावाना कुठे गेले कोपऱ्यात. ती त्याच्या नादात मुतायचे आणि ह्याने मागून मिळालं चालन खालास. ते पडलं खाली वाचकून तिथं मागं कोण. पण याला वाटलं की मागून पडून मोटरसायकल कुणीतरी येऊ शकते बघ. 9-9:30चा वेळ काढला, उशीर झालेला. याने टांगड्या धरल्या आणि वडीत नेला, दिला कॅनलमध्ये टाकून. त्याच्या मोबाईल सकट, तिथं काय डोकं नाही, दिल टाकून. आला गाडीत बसला, कपडे पुढे बघितले, कपडे काढून घरी गेला, कपडे बिपडे जाळली, झोपून गेला. डोक्याला ताण नाही. दुसऱ्या दिवशी
3 मे 2022 उजाडलं. ईदचा सण त्यांचा सगळीकडं आता सणाचा हे मुमताजनी बी घरी सगळे व्यवस्थित केले. हा मग गेलाच नाही, कसं काही दिवस लय हुशार राहतात, तिकडं जायचं नाही आता. हा तो बोप्यात केला असं केलं. पण कसं असतं याची काहीतरी पुण्य असेल काय असेल म्हणा, ती बॉडी काय वाहून गेली नाही. बाभळ वाढलेल्या जाडीचा जुडूप होतं, त्या बाबळ्याला कचरा गोतला आणि त्याच्यात ती बॉडी तिथं 10-15 फुटावर टाकलेली. ती बघितल्यावर पालथी बॉडी बघितल्यावर सकाळ सकाळ दुधावाल्यांनीच बघितलं बा कार्यक्रम. लगेच हॅलो पोलीस पाटील, हे असंच आले बा, कुठून वाहत आले बा, कोण आहे बा काय. त्याला गावखाना माहिती हे आपल्याच गावातले म्हणून. जावाई तर मेला बा. ती पोलीस स्टेशन ते आले सगळे, मग त्यांनी ते विषय बघितला. घटना सातारा पोलीस स्टेशननी हे केली, नोंद झाली तिथं. त्या मयताचा जो भाऊ आहे असलम नाव आहे त्याचं, असलम चांद मुलांनी त्यांनी रितसर तक्रार दिली, म्हणजे मिसिंगची दिली होती. तिथं ती बॉडी सापडलेली, ती तक्रार बिक्रार बघितल्या, बॉडी ताब्यात बघितली. आत एक डायरी होती बारकी खिशात, मोबाईल भिजलेला होता, पैसे बिसे काय नव्हतं, काय 10-20 रुपयाला किंमत नाही. त्या डायरीमध्ये सगळे नंबर भिजलेले आणि नावं अस्पष्ट, पण बॉलपेन लिहिल्यामुळे बऱ्यापैकी राहिलं, भिजलं ते. आणि सगळे कोण होते माहिती आहे का, सगळी घरं बांधलेले लोक, गवंडी नाही बांधायचं. किती पैसे दिले एवढं ब्रास काम झालं, तेवढं दिलं तेवढं राहिलं, ह्याच्याकडून एवढं येणं, यांनी इसार एवढा दिला, नवीन कामाचं एवढं, संडास बाथरूम बांधायचं त्याचं तेवढं, हे सगळं असलंच. नाव 786 आकडा वरती नाव बिव त्याचं. ओळख तर पटली, म्हणली हाच व्यक्ती असला पाहिजे. चेहरा चांगला दिसत होता, फक्त डोक्यावर जखमी होत्या. पोलिसांनी ओळखलं की हा नक्की हत्येचा प्रकार आहे, हा काय आत्महत्या नाही काय नाही, कुणीतरी यांचा कार्यक्रम राबवलाय. मग ओळख पटली की फोटो बिटो काढलेले घेऊन गेले बायकोकडं. ती लगबगीत तयारीत. शेजारी गावाला कळवतं की हिच्या नवऱ्याची बॉडी सापडली, पण अशा टायमाला लोक सांगत नाहीत, म्हणजे गप्प बसतात का. आरड ओरड तिला आटपायचं कुणी, धरायचं कुणी, तपासच नाही. पाटकुनी पोलीस गेले तिथं, म्हणले नवरा कुठे, नाव काय, म्हणलं माझं नाव मुमताज, नवरा फिरोज कुठे, म्हणले कालपासून आलेच नाही, रात्री गेल्यात 7-8 होतं, पण अजून काय आलं नाही घरी. ते म्हणजे बायकोला तर नवरा बायको येते त्यांना ठेवा. विषय कसा आहे, ते संबंध दोघाशी होतं, ठोक्याशी होतं, बायको आपलं नवऱ्याशी होतं. मग पण फोटो दाखवला त्याचं, ती तोंड बिन नाही का, पट्ट्या बिट्ट्या बांधलेल्या बघितले, नवरा असा. बॉडीचा फोटो वेगळाच दिसतो तुम्हाला, ते डोळे बिळे जरा. ती बघितल्या तिने केला आरोप. हा काय झालं, कुणी मारलं, म्हणजे कोणावर संशय बिंशय काय, ते पोलिसांनी फोटो दाखवले, काय कोणा संशय आहे का, आमकं तमकं काय. बघा महिलेचं वाक्य फार महत्वाचं आहे. ती काय म्हणली असं माहिती आहे, माझा शंका हा ही शकीलवर आहे, हा त्याला मारू शकतो. बास पटलं आपल्याला बाईचं. हा केसाच्या फॅन्टसीवाला होता, केस काय म्हणतात, ठोक्यात दिला ना गुतून तिने. त्याच्यामुळं दादा हो, मलाच अजून बाई नाही कळली, तुम्हाला का मी जुल काढून सांगणार रे, तुम्हाला बी कळायचा विषय नाही, देवाला नाही कळली अजून, बेकार काम. पहिल्या ठोक्यात तिने ठोक्याचंच नाव घेतलं बघा. हा माझ्या नवऱ्याला मारू शकतो, कान मारू शकतो हे नाही सांगितलं त्यांनी. पण शेजारी खतरनाक कार्यक्रम, कुठे गेलं रानावनात, कुठे गेलं लॉजवर, कुठे गेलं गाडीत, कुठे गेलं सुख. नाही 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 नाही, नाद खोळा. हा बनवू नका बोळा, बेकार काम. करट कार्यक्रम केला बा येणे तर मुमताजनी. पोलिसांना काय, जिची हत्या झाली त्या माणसाची बायको जर प्रत्यक्ष शंका म्हणून नावच घेत असते, नाव घेतलं ना लगेच उचलतात बरं का, 0 मिनिटाच्या आत बळच चप्पल घालून त्याच्यात. हा चप्पल सुद्धा नाही ठेवायचं, लगेच गडी उचलला. हा शेती नाही, वाडी नाही, पोरं नाही, काय नाही. तिच्या बायकोला तर तपासू नाही काय चाललंय, वळवाळ चुंगी वळवळ म्हणते त्याला, बेकार काम. उचलला आणि मग त्याची ईद अशा चांगल्या प्रकारे साजरी केली पोलिसांनी. हा शिरखुर्मा वर गोड भजी, काय काय चाल त्याला. पोलिसांचा शिरखुर्मा थोडा वाईट असतो, लय आग होती, आग पण होती आणि असं वेदना पण होत्या. असा शिरखुर्मा एक असतो पोलिसांच्याकडं. झाला ना कबूल गडी, मेरी आवाज सुनो म्हणलं की गडी कबूलच इच्छा दिवशी. मग कसा मारला, काय मारला, सदर लगेच चार्जशीट, ओकेच, विषय नाही. पुरावे बिरावी, हत्यार सुद्धा गाडीतून ताब्यात घेतलं, त्याला टाकून द्यायचं, म्हणजे कोयता होता तो सुद्धा ताब्यात घेतला. अशा प्रकारे करट कार्यक्रम एका ठोकेकरचा एका बाईने केला.
कसं घडलं काय घडलं तुम्हाला मी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या. थोडं लांबला असेल तर माफ करा, पण अशा प्रकारची स्टोरी मी तुमच्यापेक्षा भारी सांगू शकतो. हा, ध्यानात ठेवा. फक्त आकडा नको बा, सुखासुखी जागा. 100 रुपयाचं श्रीखंड आणून ताटात लेकराचं बसवा आपली चालत. त्यांनी एक घास खाल्ला आपण, कारण ती जे मिटक्या मारीत खातं ना ते बघण्यास खरं सुखेन. खरा प्रपंच तिथं आहे. या लफड्यात काय नाही. रामकृष्ण हरी माऊली.